संजय राऊत जे ते तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेण्यात जाणार आहे अशी चर्चा आहे. काय नेमकं चालू आहे? नाही, शेवटी महाविकास आघाडी आहे आमची आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकमेकाच्या मित्रांना भेटण्या किंवा नेत्यांना भेटण्याकरता आम्ही जातच असतो. त्यामुळं विशेष काही नाही. ते स्वतः खासदार आहेत संजय राऊत. ते जाऊ शकतात, बोलू शकतात, भेटू शकतात, काही प्रश्न असले तर मांडू शकतात, त्यांच्याकडून काही निर्णय त्या प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन घेऊ शकतात. काही अडचण नाही, एवढं तर चालणारच. या संजय राऊतांना एका किरीट सोमय्या यांच्या पत्नीने जी याचिका दाखल केली होती, आपण नुकसानीचा दावा केला होता, त्याच्यामध्ये त्यांना 15 दिवसांची कैद आणि 25,000चा दंड आकारण्यात आला होता, परंतु त्यांना जामीन मिळाले. याकडे तुम्ही कशा पद्धतीने? नाही, मला कारण त्यातले बारकावे माहीत नसल्यामुळं मी त्यावर काही बोलणं योग्य होणार नाही. सर, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यांनी सुद्धा दिल्लीवारी केलेली. नाना पटोले यांची 4थी दिल्लीवारी. काँग्रेसमध्ये जागा वाटपाचा इरादा एक लक्षात घेतलं पाहिजे का राष्ट्रीय पक्ष आहेत, आमची नेते मंडळी दिल्लीमध्ये असतात आणि अध्यक्षांना सातत्यानं दिल्लीशी संपर्क ठेवावा लागतो, मार्गदर्शन घ्यावं लागतं. ही कायमची पद्धत आहे. म्हणजे मी अध्यक्ष होतो, मला दिल्लीवारी करावं लागत असायची. त्याचा आणि बाकी राजकारणाचा असा फार संबंध असतो असं नाही. तर ते काही ना काही कारणानं जाऊन चर्चा करावी लागते. सर, कुसाड गावात SRPFचं एक सेंटर जे आहे त्याचं लोकार्पण होत होतं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अनिल परब हे त्या जागेवर येणार होते, पण त्यांना येऊन देण्यासाठी बॅरिगेटिंग केलं आहे आणि मध्येच काटे टाकले असं नीट रोहित पवार यांनी केलं होतं. महाविकास आघाडीतील किंवा मग विरोधी पक्षातील लोकांना असं लोकार्पणच्या जागेवर येऊ दिले जात नाही, कसं बघतं? नाही, हे तर अत्यंत चुकीचं आहे आणि मी पाहिलं आहे की विशेषतः भारतीय जनता पक्षाचे ज्यावेळेस नेते येतात देश पातळीवरील किंवा हे, त्यावेळेस तर अति काळजी घेतात. म्हणजे विरोधी पक्षाच्या लोकांपुढं पोलीस बसून ठेवतात असं आम्हाला खरं हे काही लोकशाहीला अभिप्रेत नसतं. लोकशाहीमध्ये राजकारणामध्ये शेवटी आम्ही काही कोणाचे शत्रू असतो असं नाही. अशा कार्यक्रमामध्ये तर उलट स्वागत केलं पाहिजे. आलं, एकत्र बसलं, एकत्र कार्यक्रम केला तर स्वागत केलं पाहिजे या मताचा मी आहे. परंतु ती वृत्ती भारतीय जनता पक्षाची किंवा महायुतीची नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनेक अनुभव त्या बाबतीतले आहेत. मोदीजींचा देखील आज दौरा होता, पुण्यामध्ये मेट्रोचं उद्घाटन होणार होतं, परंतु पुण्यामध्ये सभा घेण्याच्या ठिकाणी चिखल झाला. मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य होतं म्हणून दौराच रद्द केला आणि मेट्रोचं देखील उद्घाटन रद्द केलं. दौरे करतायत, कारण काही असू. परंतु लोकसभेला भरपूर दौरे माननीय पंतप्रधानांचे झाले. फायद्याऐवजी तोटाच झाला आणि महाआघाडी मोठ्या मताधिक्यानं आणि खूप जागा घेऊन विजयी झाली. तुमचेच आमदार म्हणून महत्त्वाचा प्रश्न, तुमचेच आमदार म्हणतात की उद्या आम्ही लोकार्पण मेट्रोचं करून टाकू, कारण की एवढा वेळ का पुणेकरांना वाट पाहतो? मेट्रो सज्ज आहे धावण्यासाठी. नाही, दंगेकर अत्यंत योग्य बोलतायत. आता नाही आले ते म्हणून मेट्रो थांबवायची हे काही योग्य नाही. जनतेच्या सेवेला ते उपलब्ध करून देणं हे कामच आहे आणि ते दंगेकर आणि आमचे सगळे सहकारी मित्र करू शकतात. सर, अगदी शेवटचा प्रश्न आहे. केंद्रीय निवडणूक आयोग उद्यापासून 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. निवडणुकीचे तारखा अद्याप जाहीर झाल्या नाही. प्रत्येक वेळेस झारखंड आलेला सोबत होणाऱ्या निवडणुकांच्या महाराष्ट्र यावेळी वेटिंगवर आहे आणि आता त्याच्या आधी एकंदरीत 3 दिवसाचा दौरा सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोग येतो आहे. खरंच 1 महिना निवडणुका ज्यावेळेस आपण वन नेशन वन इलेक्शन असं घोषणा करतो आणि ज्यावेळेस संधी आहे की अनेक राज्य एका वेळेस करणं शक्य आहे, त्यावेळेस मात्र ते करत नाही. ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकासुद्धा केवळ त्यांना सरकारी खर्चानं प्रचार यंत्रणा राबवायची, निर्णय मेळावे घ्यायचे सरकारी खर्चानं, याकरता 1 महिना पुढे नेण्यात आली आहे. आणि हे निवडणूक आयोगानं खरं म्हणजे त्यांच्या ती स्वायत्त संस्था आहे, ती स्वायत्त संस्थेसारखंच वागलं पाहिजे. दुर्दैवानं तसं होत नाही. ही अवस्था आपल्याला पाहायला मिळते आहे. आता तरी कमीत कमी वेळेत निवडणुका झाल्या तर आम्हाला निश्चितपणे आनंद आहे.